जळगाव विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जळगाव जिल्हा हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेला आहे आणि यातच आता जळगाव शहर विधानसभेत भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही। मात्र मनसेने आता विधानसभेमध्ये उडी घेतलेली आहे आणि विधानसभेमध्ये मनसेकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। आपल्यासोबत आहे अनुज पाटील, त्यांची उमेदवारी या ठिकाणी मनसेच्या वतीनं घोषित करण्यात आली आहे। दादा, काय सांगणार? आपली उमेदवारी घोषित झालेली आहे। मी डॉक्टर अनुज कृष्णा पाटील जळगावमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करतोय गेल्या 13-14 वर्षापासून। माझे वडीलही जळगावमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून होते 2001 ते 2003 मध्ये। आणि जळगावमध्ये विकास करायचा आहे, विकास सगळेच करतायत, पण आता ज्या काही गोष्टी आतापर्यंत रखडल्या आहे, नवीन काहीच प्रोजेक्ट्स आले नाही आहे, त्यावरती काम करायचं आहे। म्हणून मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेमध्ये प्रवेश करून जळगाव विधानसभा निवडणूक लढवणार आहे। दादा, पण आता गेल्या अनेक दिवसापासून विधानसभेची चर्चा सुरू होती, तुमचंही नाव चर्चेत आलं। तुम्ही भाजपकडे अगोदर मागणी केली होती अशी एक चर्चा होती। मी मागच्या 25 वर्षापासून भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। माझे वडील मागच्या 40 वर्षापासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत। 2019ला पण आम्ही मागणी केली होती, त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही 5 वर्ष थांबा, पुढच्या वेळेस आपण तुमच्या नावाचा विचार करू। पण तसं काही चिन्ह दिसलं नाही की आमच्या नावाचा विचार वगैरे होईल। आणि शेवटी केव्हा ना केव्हा जळगावच्या सेवेसाठी राजकारणात यायचं हा मनात निर्धास्त म्हणजे ठरवलेलंच होतं। आणि त्यामुळे मग जेव्हा असं कळलं की आपल्याला भाजपमधून उमेदवारी मिळत नाही आहे, त्यावेळेस राजसाहेब ठाकरेंची भेट घेतली आणि साहेबांनी जो ब्लूप्रिंट दिला आम्हाला महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचा, तो इतका मनाला आवडला की जर तसं आपण इम्प्लिमेंट केलं आणि जळगावमध्ये आपण त्या योजना आणल्या, त्यानुसार आपण जळगावमध्ये कामं केले, तर जळगाव हे अतिशय सुंदर शहर होऊ शकतं यावर विश्वास ठेवला, विश्वास झाला आणि म्हणूनच आम्ही जळगावमध्ये मनसेकडनं उमेदवारी घेऊन लढण्याचा निर्णय केला। पण दादा, आताची स्थिती अशी आहे, महाविकास आघाडीकडून अद्यापपर्यंत उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्यासोबतच अनेक मुद्दे, अनेक प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित आहे। भाजपकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याचा दावा करण्यात येत आहे। दुसरीकडे भाजपनेच बिनशर्त पाठिंबा मनसेच्या काही जागांना दिलेला आहे। कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाणार? ह्या ज्या गोष्टी आहेत की समर्थन दिलेलं आहे वगैरे, या सगळ्या आमच्या नेत्या मंडळींच्या मधल्या चर्चा आहेत, त्याच्याबद्दल मला फारसं काही माहिती नाही आणि मी अजून त्याच्यावर भाष्य करण्या एवढा मोठाही झालेलो नाही। माझं एवढंच आहे की मला जळगावमध्ये, मी या शहरातच जन्मलो आहे, लहानाचा मोठा इथेच झालो आहे आणि मला दिसतंय की मागच्या 25 वर्षामध्ये जळगाव मला सेम तसंच दिसतंय। इथे कुठल्या इंडस्ट्री येत नाही आहे। माझे सगळे मित्र जळगाव सोडून चालले गेले, कारण जळगावमध्ये कुठल्या कंपन्या नाही आहे, जे शिकतात इथे आणि मुंबई पुण्यात जाऊन नोकऱ्या करतात। एकेका जणाला 2-2 घरांचे खर्च करावे लागतात। तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून जळगावमध्ये या गोष्टी आल्या पाहिजे, MIDC डेव्हलप झाली पाहिजे, नवीन कंपन्या आल्या पाहिजे, त्यामुळे लोकांची इथे आर्थिकही भरभराट होईल, आपल्या मुलांनाही रोजगार मिळेल। तर या दृष्टीने कुठे ना कुठे कोणी ना कोणी समोर आलं पाहिजे, तर तो एक प्रयत्न आम्ही करणार आहोत जळगाव शहरासाठी। भाजपनं केलेला जो दावा आहे विकास कामांचा, तो तुम्ही फेटाळणार का? नाही, असं नाही म्हणता येणार। केंद्रीय जे त्यांचं आहे तिथं कामं तर खूपच चांगले चाललेले आहेत। राज्यस्तरावरती अजून त्याचं विश्लेषण करायला एवढं मी मोठं नाही। पण जळगावची स्थिती जर विचार केला तर MIDCचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी तरुणांचा रोजगाराचा प्रश्न असेल, त्यासोबत जळगावच्या रस्त्यांचा एक मोठा मुद्दा भाजपने गेल्या विधानसभेत उपस्थित केला होता की खड्ड्यांची चीड येते ना, मात्र बऱ्याच ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात आहेत आणि अनेक विकास कामं प्रलंबित आहेत। नाही, आता हे जो काम आहे हे म्हणजे तुमच्या तिथल्या लोकल बॉडीनी पण केले पाहिजे आणि आमदारांच्या जर कक्षेत ते कामं असतील तर ते त्यांनीही करून दिले असले पाहिजे। पण आता ॲक्च्युली तिथे नेमकं काय घडलं आहे, कोणाच्या चुकीमुळे किंवा कोणाच्या नाकर्तेपणामुळे ते रिपेअर होऊ शकलं नाही किंवा तयार होऊ शकलं नाही, हे मला सांगता येणं शक्य नाही आहे। पण परिस्थिती जी आहे ती आपण रोज बघतो आणि ती परिस्थिती गेल्या काही वर्षापासून बदललेली नाही आहे। आता सध्या स्थितीत काय महत्त्वाचं वाटतं जळगावसाठी, की जे तुम्हाला करावं असं वाटतं? सगळ्यात पहिले तर जळगावमध्ये आता काय इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटसाठी काय करता येईल, MIDC डेव्हलपमेंटसाठी, कारण इकॉनॉमी जर आपल्याकडे डेव्हलप झाली, इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या, तर ह्या बाकीच्या गोष्टी आपोआप व्यवस्थित सरळ मार्गाने सरळ होतील। कारण मोठ्या कंपन्या आल्यानंतर जेव्हा त्यांचे मोठे लोक इथे येतील, मोठा कामगार वर्ग येईल, तर ह्या गोष्टी लोकल लेवलला, लोकल कंपनीजला या गोष्टी कराव्याच लागतील आणि त्यामुळे त्या गोष्टी लगेच भविष्यामध्ये रिपेअर होऊ शकतात असं मला वाटतं।
दादा, एक पारिवारिक पार्श्वभूमी आहे. आपले पिताश्री या ठिकाणी जळगाव नगरीचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. भाजपचा पहिलाच नगराध्यक्ष म्हणून आपल्या वडिलांना त्या ठिकाणी संधी मिळाली होती. जळगावकरांनी पसंती दिलेली होती. मात्र आता तेव्हाचा काळ, राजकीय पार्श्वभूमी फार वेगळी होती आणि आताचं राजकारण फार बदललेलं आहे. या आधुनिक राजकारणाकडे कसं बघताय आणि कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जाणार? आधुनिक राजकारण जर म्हटलं तर मला आता असं वाटतं की आता आधुनिक राजकारण हे फक्त मनी आणि मसल पॉवरवरती लढवलं जातं, असं आता माझा काही दिवसांमध्ये ग्रह व्हायला लागलेला आहे. पण आता ज्यावेळेस मी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना भेटलो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटलो, अगदी सामान्य वर्गातले, सामान्य घरातले कार्यकर्ते आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता फक्त नवनिर्माणासाठी ते लोक पुढे येतात, कामं करतात, स्वतःला झोकून देतात. पोरं दिवसभर कुठेतरी कोणाच्या दुकानात कामाला असेल, कोणी कुठे डेपोमध्ये कामाला असेल, पण तो संध्याकाळी रात्री येतो, काम करतो, कारण त्यालाही कुठेतरी वाटत असतं की या शहराची किंवा या गोष्टींची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि त्या लोकांनी आता मला माझ्यावर विश्वास ठेवला आहे की आपल्याला दादा काही ना काही करायचं आहे, तर आम्ही जळगावच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा असं म्हणू आपण रखडलेले कामं पूर्ण करण्यासाठी किंवा असंही म्हणूयात आपण नवीन प्रोजेक्ट्स आणण्यासाठी जे काय प्रयत्न करता येतील, आम्ही त्या बुद्धीच्या दृष्टीने, बुद्धीच्या जोरावरती आम्ही ते कामं करण्याचा प्रयत्न करू. कारण त्या प्रमाणामध्ये पैसा आणि त्या प्रमाणात कार्यकर्ते आमच्याकडे नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. आमचा पक्ष जरी जुना असला तरी कार्यकर्ते आम्हाला खूप अजून तेवढे नाही आहे जेवढे भाजपकडे, शिवसेनेकडे किंवा राष्ट्रवादीकडे आहेत. पण आमच्याकडे जेवढे आहेत तेवढे आम्हाला पुरेसे आहेत एक चांगली लढत देण्यासाठी. दादा, निवडणुकीच्या प्रचाराला कधीपासून सुरुवात होणार आहे? पक्षप्रमुख राज ठाकरे प्रचाराला येणार आहेत का? काही सभा होणार आहेत का? साहेबांनी तसं हो म्हटलंय, पण आता त्यांचे दौरे कसे ठरतील, काय ठरतील, महाराष्ट्रात कुठे सभा जास्त त्यांना महत्त्वाच्या वाटतील, त्यानुसार ते जसा आदेश देतील तसं आम्ही इकडे जळगावला काम करूया. कधीपासून प्रचार सुरू होतो मनसेचा? प्रचार आजपासूनच सुरू झाला आता आमचा. काय स्ट्रॅटर्जी सध्या जळगावमध्ये येण्याची? जळगावमध्ये आता सगळ्यांना भेटायचं, जेवढ्या लोकांना भेटता येईल, जेवढ्या लोकांपर्यंत, तळागाळापर्यंत जाता येईल त्यांच्यापर्यंत जायचं, आपले विचार ठेवायचे, त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि प्रयत्न करायचा. जळगावकरांना काय आव्हान करणार आहे निवडणुकीच्या निमित्तानं? जळगावकरांना आम्ही एवढंच म्हणू की आतापर्यंत तुम्ही 10 वर्ष, मागचे 20 वर्ष, 50 वर्ष सगळ्यांना संधी दिली, प्रत्येक पार्टीला, प्रत्येक व्यक्तीला संधी दिली. एकच वेळेस आम्हाला संधी देऊन पहा. एक उच्च शिक्षित माणूस म्हणून, एक व्हिजन असलेला माणूस म्हणून, कोरी पाटी असलेला डॉक्टर माणूस म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करू इच्छितो की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली, एक संधी आम्हाला देऊन बघा. तुमच्या दिलेल्या संधीचं चीज नक्कीच आम्ही करू. एकंदरीत या ठिकाणी आपण अनुज पाटील जे आहेत मनसेचे उमेदवार, त्यांच्या संपूर्ण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. जळगावची एक कोरी पाटी म्हणून या ठिकाणी आणि त्यासोबतच एक नवीन पक्षाला या ठिकाणी संधी द्यावी असं आवाहन त्यांनी जळगावच्या जनतेला केलेलं आहे. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.